नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून, दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटातून. राष्ट्रवादीनं 125 ते 130 जागा लढण्यावर सहमती दर्शवलेली आहे, ठाम आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी 125 ते 130 जागा लढण्यासाठी तयारी करतायत, तर दुसरीकडे पवार गटाकडून 60 ते 65 जागांची मागणी केली आहे. पवार गटाला 60 ते 65 जागा सोडण्यास मात्र अजित पवारांनी नकार दिलाय. अजित पवार आणि शरद पवार यांच्या जागा वाटपावरून संघर्षाची त्यामुळे शक्यता आहे. पवार गटाकडून काँग्रेसला बैठकीचं निमंत्रण दिलं गेलंय. या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बोलावलं नाही. त्यामुळे पुण्यामध्ये खरोखरच आता राष्ट्रवादी आणि पवार गट यांच्यामध्ये युती होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत. रोहन, पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि पवार गट यांची युती होणार या नुसत्या बातमीनंतर पवार गटाला एक धक्का बसला. प्रशांत जगताप पक्षाच्या बाहेर गेले आणि आता जागा वाटपावरून एकमत होत नाही, अशी ही चर्चा सुरू झालेली आहे. बातमी समोर आली आहे, अधिकची माहिती. जगदीश, खरं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असं समजल्यानंतर प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला होता आणि जे केडर होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं, ते केडर जवळपास त्यांच्याकडे असल्याची माहिती मिळते आणि त्या माहितीच्या नुसारच अजित पवार यांनी जो आहे तो त्यांच्या जागांचा आकडा फुगवलेला पाहायला मिळतोय. जवळपास 130 ते 135 जागा स्वतः अजित पवार पुण्यामध्ये लढणार असल्याची माहिती अजित पवारांनी आज अंकुश काकडे आणि विशाल तांबे, जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या पक्षातले आहेत, ते जेव्हा त्यांना भेटायला गेलेले होते त्यांच्या समोर हा प्रस्ताव आणल्याची माहिती सध्याच्या घडीला समजते. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या त्यानंतर तुम्हाला घड्याळ या चिन्हावरतीच लढावं लागेल, हा देखील प्रस्ताव जो आहे तो त्यांनी त्यांच्या समोर ठेवलेला होता. तो प्रस्ताव जरी त्यांनी मान्य केलेला असला तरी 130 ते 135 जागा जर अजित पवार लढवणार असतील तर केवळ 30च जागा ज्या आहेत त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात. आणि यावरती जे आहे ते शरद पवार असतील किंवा इतर वरिष्ठ नेते असतील यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षाकडून जे आहे ते अजित पवारांना सोडून पुन्हा एकदा काँग्रेस सोबत बैठक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज रात्रीच्या सुमारास ही बैठक कदाचित पुण्यामध्ये होऊ शकते. अशा प्रकारची बैठक कदाचित सुरू देखील असू शकते, अशी माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिलेली आहे. एका हॉटेलमध्ये ही बैठक होणार असल्याची देखील माहिती नुकतीच मिळते. त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये नेमकं आता काँग्रेस काय भूमिका घेणार, कारण का आता काँग्रेसांकडे प्रशांत जगताप जे की राष्ट्रवादीमधून आलेले होते, त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते जे आहेत ते आता काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे तिकडून देखील या सगळ्यांचा आकडा जो आहे तो फुगवला जाऊ शकतो. त्यांच्याकडून देखील अशीच कदाचित आकडेवारी जी आहे ती राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षाला दिली जाऊ शकते. जास्तीत जास्त 30 ते 40 जागा ज्या आहेत ते कोणताही पक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्यापेक्षा जास्त जागा ज्या आहेत ते देणार नाहीत, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. त्यामुळे प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजित पवार यांनी देखील त्यांचा आकडा फुगवलेला पाहायला मिळतोय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अतिशय कमी जागा देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मात्र रोहन, पवार गटाला कमी जागा देण्याची नेमकी कारण काय आहेत? पुण्याची तशी राजकीय स्थिती नेमकी कशी आहे ज्यामुळे अजित पवार 125 ते 30 जागांवर ठाम आहेत आणि पवार गटाला अवघ्या 30 ते 35 जागा देण्यावर ते ठाम आहेत? नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे, कारण काय आहेत? खरं तर मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने पाहतोय की भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्यामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. कारण का हे दोनच मोठे पक्ष जे आहेत ती निवडणूक लढवणार आहेत आणि या दोघांमध्येच मुख्यतः सामना जो आहे तो होणार आहे. ज्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना असं वाटतंय की ते तिथं आपल्याला तिकीट मिळलं जाऊ शकत नाहीत, त्यांची देखील लगबग जी आहे त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना असेल किंवा इतर पक्षातील मोठ्या नेत्यांचं किंवा माजी नगरसेवकांचं कमबॅक जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून देखील मोठ्या प्रमाणामध्ये नेते मंडळी जे आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच अजित पवारांनी जो आहे तो आता हा त्यांचा आकडा फुगवलेला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्यांदा 60-70 जागा अजित पवार लढतील, ते मेन फोकसली लढतील अशा प्रकारची चर्चा जी आहे ती शहरामध्ये होती. परंतु आता थेट 135 जागा ज्या आहेत त्या अजित पवारांकडून लढवल्या जाणार असल्याची माहिती मिळते. आणि तसा प्रस्ताव देखील अजित पवारांच्या माध्यमातून आज जे राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या पक्षाचे नेते आलेले होते त्या नेत्यांना देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे केवळ 30 ते 35 जागा जर का राष्ट्रवादी अजित पवारांच्या सोबत जाऊन मिळणार असतील तर हे अपमानास्पद आहे किंवा आपण यांच्यासोबत जायला नको, अशा प्रकारचं मत जे आहे ते राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मात्र रोहन, दुसरीकडे रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनीही अजित पवार यांची भेट घेतलेली होती. भेटीगाठी सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ज्यावेळेस अजित पवार गटाकडून 125 ते 130 जागा आम्ही लढू, तुम्हाला बाकी उरलेल्या जागा देऊ असा प्रस्ताव गेल्यानंतर पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया आली आहे?
जी माहिती सध्या आपल्याला मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने काँग्रेस सोबत बैठक तुम्ही आज रात्रीच करा, ही माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे. बरं. कारण का पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देखील अजित पवारांनी जो काही त्यांचा आकडा फुगवलेला आहे किंवा जी काही 30 ते 35 जागांची मागणी किंवा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवलेला आहे, तो प्रस्ताव त्यांना अमान्य आहे. कारण का केवळ 35 जागा ज्या आहेत त्या अजित पवारांच्या ठीक आहे. पक्षाने त्यांना दिलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, केवळ पुणेच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये देखील अजित पवार आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र लढणार आहे. कदाचित तिथे जे आहे ती सन्मानजनक वागणूक कदाचित शरद पवारांच्या पक्षाला मिळू शकतात किंवा जागा ज्या आहेत त्या व्यवस्थित मिळू शकतात. परंतु आहे. प्रशांत जगताप यांचा पुण्यातून काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर अजित पवारांनी जी आहे ती सध्याची राष्ट्रवादीची शरद पवारांची स्थिती ओळखलेली आहे आणि त्याच परिस्थितीमुळे त्यांनी सध्या ही आकडेवारी समोर ठेवली आहे किंवा हा फॉर्म्युला त्यांच्या समोर ठेवला आहे. तो फॉर्म्युला ठीक आहे. शरद पवार असेल किंवा इतर नेत्यांनी अमान्य केल्यामुळे आता काँग्रेस सोबत बैठका ज्या आहेत त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आजपासून सुरू होत आहेत. ठीक आहे. जगदीश. रोहन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.